तशी दिवाळी संपली असली ना तरीसुद्धा आज आईने बनवले होते शंकरपाळे. त्या अगोदर या दोन्ही पोरींना झोपवलं आणि आम्ही दोघी बहिणी लागलो कामाला. ज्ञानूने इथे काही काम जरी केलं असलं ना तरीसुद्धा मी या 8 दिवसामध्ये खाल्लेलं ताटसुद्धा उचललेलं नाही आणि खरंच हीच कंडिशन आहे. मी खूप आराम केला आहे, मस्त दिवाळी एन्जॉय केली आहे. आता बऱ्याच दिवसापासून ना काही हेल्थ इश्यूज चालू होते म्हणून मला हॉस्पिटलला जायचं होतं. तिथे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी मला MRI सजेस्ट केला. या अगोदर कधी केलं नसल्यामुळे ना खूप भीती वाटत होती, पण केल्यानंतर अजिबात काही जाणवलं नाही. आई टुच्चू करायला गेली असं आईने मनूला सांगितलं आणि मनूला कसं तरी नादी लावलं. दुपारच्या वेळेमध्ये ना आम्हाला शंकरपाळे बनवायचे होते, तर त्यासाठी 1 किलो मैदा, त्याच्यानंतर 1 वाटी रवा, साधारण 1 वाटी तूप जे कडकडीत गरम केलं होतं आणि त्याचं मोहन घातलं. त्यानंतर ते हातावरती व्यवस्थित असं चोळून घेतलं मिश्रण आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. त्यानंतर 300 ग्रॅम साखर 1 ग्लास दुधामध्ये मिक्स केली आणि हे दूध ना मैद्याच्या मिश्रणामध्ये टाकलं, गोळा बनवून घेतला जो 20 ते 30 मिनिट रेस्टसाठी ठेवला आणि त्यानंतर ना शंकरपाळे बनवायची होती. आता या दोन्ही पोरींची जबाबदारी माझ्याकडे होती आणि ज्ञानू आणि आई शंकरपाळे बनवत होत्या. तरीसुद्धा पोरींची मध्ये लुडबुड तर चालूच राहणार आहे, कारण त्याशिवाय त्यांना काही चैनच पडणार नाही आहे. इथे गरमागरम मस्त शंकरपाळे तयार आहेत, खुसखुशीत अशी, आणि तीच ना गरमागरम चहासोबत मस्त एन्जॉय केली. पोरींची लुडबुड आणि मस्ती मजा हे सगळं चालूच होतं. आणि त्यानंतर हा होता आजचा मनूचा पराक्रम ऑफ द डे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.